आपला पुढचा प्रॅक्टिस सेट आहे प्रॉब्लेम सेट नंबर 56. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, यूज द लेटर फॉर एनी नंबर अँड राईट द फॉलोइंग प्रॉपर्टीज इन शॉर्ट. आपल्याला काय करायचं, लेटर यूज करायचं आणि कोणता पण नंबर यूज करायचा आणि आपल्याला ह्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या दाखवायच्या आहेत. मॅथमॅटिक्सच्या प्रॉपर्टीज अतिशय सोपे आहे. पहिला प्रश्न, त्याचं उत्तर, सम ऑफ एनी नंबर म्हणजे कोणताही नंबर आणि 0 इज द नंबर इटसेल्फ. म्हणजे आपण एखाद्या कोणत्याही नंबरमध्ये जर 0 मिळवला तर 0च उत्तर येते, आहे की नाही. म्हणजे 7मध्ये 0 मिळवलं तर काय ते 7, 8मध्ये 0 मिळवला तर ते 8च येतात. तसं आपण एखादा लेटर घ्यायचा आहे, ठीक आहे. उत्तर लिहिताना हे नाही लिहायचं. लेटर आपण A + 0 जर घेतला तर उत्तर काय येणार, एच येणार. म्हणजे तोच नंबर येणार असं आपल्याला दाखवायचं आहे. नंबर 2 आपल्याला करायचा आहे. द प्रोडक्ट ऑफ एनी टू नंबर्स, द प्रोडक्ट ऑब्टेन आफ्टर चेंजिंग द ऑर्डर ऑफ द नंबर इज सेम. म्हणजे जर आपण 2 संख्येचा गुणाकार केला, 5 × 2 10च येते आणि 2 × 5 जरी केलं तर उत्तर 10च येते. म्हणजे चेंज जर ऑर्डर केलं तर काही फरक पडणार आहे का नाही. 7 × 3 केलं तर 20 येतात, 21च येतात आणि 3 × 7 केलं तरी 21 येणार. 1 × 4 जर केलं तर 4च येते किंवा 4 × 1 केलं तरी 4च येते. हे प्रॉपर्टीचा अर्थ होता. मग आपल्याला पण लेटर आणि नंबर यूज करून दाखवायचा. आपल्याला एक लेटर यूज करायचा आणि एक लेटर फॉर एनी नंबर आणि आपल्याला काय करायचं, राईट करायचं. तर हे याच्यापैकी लिहू शकतात, पण लेटरच लिहायचं असेल A × B लिहायचं आणि B × A असं लिहू शकता किंवा A × 5 लिहा किंवा 5 × A. हे याचं पण उत्तर सेमच राहणार आहे असं आपल्याला दाखवायचं. आता आपला तिसरा प्रश्न आहे, द प्रोडक्टचा अर्थ होतो गुणाकार ऑफ एनी नंबर अँड 0 इज 0. आपल्याला काय सांगितलेलं, प्रोडक्ट ऑफ एनी नंबर म्हणजे जर आपण 5 × 0 केलं तर उत्तर 0च येतं, 7 × 0 केलं तर उत्तर 0च येतो, 3 × 0 केलं तर 0च येतं, 4 × 0 केलं तर उत्तर काय येतं, 0च. आपल्याला तेच दाखवायचं इथं. प्रश्न क्रमांक 3चं आपण उत्तर लिहू. कोणता पण नंबर, कोणता पण लेटर दाखवायचं, A × 0 उत्तर काय येणार, A × 0 उत्तर 0च किंवा B × 0 लिहू शकता तुम्ही, कारण सगळे दोन ए यूज केलं तर कसं होणार, B C D E असं काहीतरी लिहा आणि उत्तर आपल्याला नेहमी कशानं पण गुणाकार केला तर उत्तर 0 येतात. चला आपल्याला पुढचा आहे, राईट द फॉलोइंग प्रॉपर्टीज इन वर्ड. आपल्याला ही प्रॉपर्टी वर्डमध्ये लिहून दाखवायची आहे, ठीक आहे. तर M - 0 = M. म्हणजे जर आपण कोणता पण नंबरमधून जर 0 जर वजा केलं तर उत्तर काय येते, ती सेम संख्या येते. तर आपण असं लिहिता, सबट्रॅक्टिंग 0 फ्रॉम 0 आपण याच्यामध्ये पण लिहायचं, 0 फ्रॉम एनी नंबर is the number itself असं आपल्याला लिहायचं. मग जर आपण सबट्रॅक्टिंग 0 0 फ्रॉम एनी नंबर, कोणत्या पण नंबर केलं तर तोच नंबर आपल्याला येईल. तर आपल्याला दुसरं लिहायचं, डिवाइड एनी नंबर बाय 1. तर आपण कोणत्याही संख्येला जर 1 भागाकार केला तर उत्तर तेच येतं, गुणाकार केला किंवा भागाकार केला तर उत्तर तेच येतं. तर आपण याला पद्धतशीर लिहून घेऊ. तर याचं वाक्य होईल आपलं, पहिलं मी हे लिहून घेतो, n / 1 हा आपल्याला इक्वेशन दिलेली आहे.
ठीक आहे. तर इथं लिहायचं डिवायडिंग एनी नंबर any number by 1 gives the number itself आपल्याला असं लिहायचं आहे. अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम सेट 56 झालेला आहे. याच्या आधी पण आपण सगळे प्रॅक्टिस सेट केले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 6वीला गेल्यावर पण आपण सुरुवातीपासून सगळे व्हिडिओ बनवणार आहेत. व्हिडिओ पाहत जा. स्पर्धा परीक्षेचे, स्कॉलरशिपचे, नवोदयचे सगळे आपण व्हिडिओ बनवतच असतो. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.